तुला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, ऑन्टरप्रिनर व्हायचंय, की परिस्थिती बदलवणारी आदर्श पोरगी व्हायचंय, यू विल बी डिसाइड ऑल टू त्याच्यापेक्षा करिअरची डेफिनेशन नाही. डॉक्टर बनले, इंजिनियर बनले, करिअर नाही. करिअर काय? माझ्या बापाला जर एखादं घर बांधलं असेल आणि ते विटीचं असेल तर त्याची शपथ करून त्याच्यावर वेग बसला चढवून गावात शहरात इज्जत कमवून देणे. माझ्या घरात आतापर्यंत कोणत्या गोष्टीची कमी आहे जे मला भोगावं लागत आहे, माझ्या घरी कोणत्या गोष्टी कमी आहे त्याची अडचण आहे, त्या अडचणी पूर्ण करून माझ्या आई वडिलांना आनंदात ठेवणे लग्नाच्या अगोदर त्याला मी करिअर समजतो. नाहीतर खूप शिकाव, 25 ची व्हाव, 27 ची व्हाव, अजून म्हणा फार कुठे नाही चांगला आहे अभ्यास, मेल्यावर करशील काय नाही, चांगलं आहे बोलले कधी माय झाल्यावर स्वप्न पूर्ण करशील काय. करिअर काय? पाया, लग्नाच्या अगोदर स्वतःच्या पायावर उभं होणं त्याला म्हणते करिअर. आणि मग आपल्या डोक्यात आपल्या ह्याच्या बऱ्याच लोकांनी बऱ्याच अशा गोष्टी सांगितल्या. मला सांगा, लता मंगेशकर तुमच्या नजरेत कोण आहे? किती शिकली? किती शिकली? सचिन तेंडुलकर तुमच्या नजरेत कोण आहे? ग्रॅज्युएट आहे. तो 10व्या वर्गात साला 4 वेळा फेल झाला, हा त्याच्यावर धडा आहे. मला असं वाटतं बेटा यशस्वी व्हायला एवढा धडा काफी आहे. तुम्ही किती शिकलात ना लेकरे हो, त्याला अर्थ नाही. तुमच्यात काय आहे हे इम्पॉर्टंट आहे. समजलं? ती गोष्टी सांगतो, लक्षात घ्या. तुमच्या मास्तरनं, तुमच्या गावातल्या लोकांनी सांगितलं मला नाही माहिती. पहिली गोष्ट, तुमच्या घरून तुम्हाला भरपूर काही शिकतात. जेव्हा तुम्ही पैदा झाले तेव्हा तुम्हाला चालता येत नव्हतं, माहिती तुम्हाला? चालणं तुम्ही शिकवलं आहे. ये कमी कोण म्हटलं? चाललो ना. मग आता तुम्हाला पाय आहे, मोठे झाला, चांगले दिसता, मस्त डॅशिंग. पण आता हे पाय कुठं घेऊन जायची अक्कल आहे तुम्हाला? अक्कलीनं आपण कमी आहे. बाकी सगळ्या गोष्टी ओके आहे. तुम्ही अक्कलीनं कमी आहे. तुमची अक्कल फक्त कुठं आहे? मैत्रिणीचा वाढदिवस आहे नाही सोबत कसं खोटं बोलून तिला गिफ्ट द्यावं. आपल्या माईचा वाढदिवस असल्यावर गिफ्ट द्यायला आपल्याकडे पैसे नाही आहे, पण मित्राचा वाढदिवस असल्यावर सारं तुझं आला का लक्षात? लायकी सोड, एवढी खोटी बोलतो. मला माहिती आहे पोरी कशी आहे, पण बेटा मला एक 2 बहिणी आहे. मला एक 6 वर्षाची पोरगी आहे. माझ्या नजरेत यश माहिती आहे काय? 6 वर्षाच्या पोरीला कोणीतरी विचारलं तुला कुणासारखं व्हायचं, म्हणजे 6 वर्षाची हितभर कुठली आहे ती म्हणते मला माझ्या वडिलांसारखं बनायचं. का? माझे वडील ट्रेनिंग देऊन 1000 मुलींचं आयुष्य घडवते, मलाही घडवायचं. याच्यापेक्षा यश म्हणजे काय? पण इथं तुम्ही सगळ्या लेडीज बसले आहे. बरोबर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक टेबल घ्या, हा टेबल घ्या, तिथं 5-6 लोकांचे फोटो ठेवा, तुमच्या मायबापाचा ठेवा. तुम्हाला विचारा कुणासारखं बनायचं, तुम्ही काय म्हणता? 5-6 फोटो उचला, पण 2 लोकांचे फोटो कधीच नाही उचलला, एक पाय आणि बाप. त्याचा अर्थ तुमचे मायबाप घडले. मग जन्माला घालून फायदा काय? तुम्हाला त्यांच्यासारखं व्हायचं नाही, तुम्हाला कोणासारखं व्हायचंय? कळायला पाहिजे बेटा आपल्याला. काय आहे तुमच्यात असं? तुला काय वाटते? सायन्स मध्ये चांगले पर्सेंटेज घेऊन तू एबल होणार? अशा किती पुरी करोडो पुरी आहे. खूप 99% घेऊन तू करोडपती होणार, तुझी नोकरी लागणार. हा भ्रम ते डोक्यात दिलाय ना, याला पहिले काढा. अभ्यास करून पर्सेंटेज घेऊन फक्त या वर्गातून त्या वर्गात जाता येते बेटा. जीवनात मोठं नाही होते. जीवनात मोठं व्हायला वेगळे शिक्षण लागते. हे जे मी बोलतो ना तुमच्या सोबत, ते कोण्या स्कूल अँड कॉलेज आणि युनिव्हर्सिटी मध्ये शिकवले जात नाही. आणि तर कम्युनिकेशन स्किल हे जोपर्यंत तुमच्यात नाही ना, तुमची डिग्री व्यर्थ आहे. बस मी 7 कंट्री गेलो. त्या 7 कंट्री मध्ये 16 वर्षाच्या एका मुलीला मी जापान मध्ये विचारलं व्हॉट्स युअर ड्रीम? ते म्हणले आय वांट टू बिकम अ गुड सॉफ्टवेअर इंजिनियर. वाव, नाईस. आपल्या मुलीला विचारलं व्हॉट्स युअर ड्रीम? पहिले तर ते बाईकने तोंड वाचून पाहिजे. काय बोलणार आहे आता बोबडे? व्हॉट्स युअर ड्रीम? कारण तिने सवय आहे व्हॉट्स युअर ड्रीमची नाही, व्हॉट इज युअर ड्रीम. आपला व्हॉट इज युअर गेलोच नाही. व्हॉट्स युअर ड्रीम स्पोकन इंग्लिश सब अपडेट का जमाना आहे. आपण अपडेटच केलं होतं. आपल्या ग्रॅव्हिटी सुरू आहे, बोलता येत नाही, लँग्वेज माहित नाही, डेअरिंग माहित नाही, कॉन्फिडन्स माहित नाही. आणि ड्रीम काय तुमचं माहित नाही. तर बसलेल्या हॉलमध्ये कॉमन ड्रीम आहे डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट, IAS, IPS, काहीच नाही उरलं तर नर्स. आणि त्याच्यापेक्षा काही नाही उरलं तर शेवट क्लास ब्युटी पार्लर. आपले तोंड घ्या, आपणच चोपडा. गव्हर्नमेंट मध्ये रेशो निघाला
नाही हो, तुमचं आयुष्य फक्त 25 वर्षाचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं ना, आपण इंद्रायचं नसते बेटा. किती वर्षाचं आहे? सायकोलॉजीनुसार सांगण्याचा प्रयत्न करतो. 25 इयर्सचं तुमचं एज आहे बेटा. 25 वर्षात 15 वर्षाचं तुमचं बालपण आहे. बोलले किती वर्ष? 10 वर्ष. या 10 वर्षात तू मजा मारली, पोरासोबत फिरली, फालतू धंदे केले, फालतू टाइमपास केला, तुझी लाईफ बर्बाद आहे. कारण तुझ्या आणि त्यामध्ये काही फरक नाही आहे. मग चूल आणि मूल तू मेली. 25 वर्षानंतर तुझे लग्न झालं की त्या सत्यानाश आहे. आज एवढी बेरोजगारी वाढली, हितभर पोट आहे 15 वर्षाचा साला पिस्टॉल वरती दारू पिते, गुटखा खाते. त्या बापानं तुला लाडा कौतुकानं वागवलं, परी म्हणून वागवलं. पोरांच्या हातचे कंट्रोल सुटले. आजकाल बाप पोरगं थोडंसं मोठं व्हायला लागलं की बाप म्हणू शकत नाही, माय अजिबात बोलत नाही, माया मोठं पोरं व्हायचं नाही. सारे कंट्रोल पोरींवर आहे. 25 वर्ष तरी तुम्ही ठेवत नाही का बाप? खांद्यावर दुपट्टा टाकते, शुभमंगल सावधान, गेट आउट, गेट लॉस्ट. तुला काय मग तू इथून काय सांगताय? तू आहे काय? ती ओळख काय? आयडेंटिटी काय? आज तू बापाच्या नावावर ओळखलं जातं, उद्या तू नवऱ्याच्या